आता माझ्या स्टाफसह आणि जे नागरिक आहेत, कमिटीचे लोक आहेत, त्यांच्या सोबत संपूर्ण मार्गाची पाहणी केलेली आहे. प्रशासन संपूर्ण मग ते नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, तसं महसूल प्रशासन असेल, त्यांच्या सहकार्याने ही मिरवणूक 25 तारखेची शांततेत कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडेल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ. ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत त्या संबंधित विभागाशी चर्चा करून आम्ही त्या त्रुटी पूर्ण करू. सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की मिरवणूक वेळेत काढा, वेळेत संपवा, शांततेत संपवा. प्रशासनाला सहकार्य करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रशासन हे तुमच्या सगळ्यांचे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्यच करत असते. फक्त वाहतुकीचा जो इश्यू आहे त्याच्या संदर्भात आम्ही कमिटीला सूचना केलेली आहे की मुख्य मार्गावरती वाहतूक जास्त वेळ अडून राहणार नाही याच्यासाठी त्यांनी दक्षता घ्यायची आहे. लहान मुलं आहेत, लहान मुलांची काळजी घ्यायची आहे त्यांनी, त्याच्यासाठी जे लागणारे स्वयंसेवक आहेत ते देखील नेमावेत. आमच्याकडचा स्टाफ पूर्ण हजर राहणार आहे, त्या दिवशी अधिकारी आहेत, आम्ही स्वतः असणार आहे. शांततेत सर्वांनी मिरवणूक ही पूर्ण करायची आहे आणि ईदच्या सर्वांना मी प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो. मिरवणुकीला वाद्याचं काय नियम झाले? जे माननीय पोलीस अधीक्षक सरांनी, अतुल कुलकर्णी सरांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत आणि जी चांगली प्रथा सुरू केलेली आहे, DJ आणि डॉल्बी मुक्त मिरवणूक असावी, जे एक टॉप आणि एक बेस जे ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणेच मिरवणुका काढाव्यात असं मी आवाहन करतो. नसेल तर प्रशासन त्या दृष्टीनं सज्जच आहे, कारवाई करेल. डिसेबलच्या कायद्याप्रमाणे दिलेले आहे त्याच्याप्रमाणेच राहतील. वेळ काय देण्यात आला? वेळ सकाळी आता मी पाहून घेतो, त्यांनी 8 ते 2 अशी मागितलेली आहे, पण कमीत कमी वेळेत म्हणजे जनतेलाही त्रास होणार नाही, तुमचाही सण उत्सव चांगला, सगळ्यांचा सण उत्सव चांगला साजरा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू.